नमस्कार, मी अतुल शिरवाडकर। वैज्ञानिक भगवद्गीतेचा हा प्रवास आता गीतेतील दुसऱ्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचला आहे। आता आपण दुसऱ्या अध्यायातील म्हणजे सांख्य योगातील शेवटचा भाग आपण या भागामध्ये पाहणार आहोत। यापूर्वी 10व्या भागामध्ये आपण पाहिलं की श्रीकृष्णांनी मुळीच संयम न सोडता न रागवता अजून एक ज्ञानरूपी भात्यातला बाण बाहेर काढला होता आणि तो विषय म्हणजे निष्काम कर्म कसं करावं। तर आता आपण इथे अध्याय 2 मधील या तिसऱ्या भागाची सुरुवात 54व्या श्लोकापासून करणार आहोत। श्लोक 54। अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किमासित व्रजेत किम। हे सर्व ज्ञान ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात काही प्रश्न निर्माण होतात, कारण त्याने आजपर्यंत पाप पुण्याचा विचार करून काय चांगलं काय वाईट असा सर्वसामान्य माणसांसारखाच विचार केला होता। आपले कर्म केले होते, त्यामुळे स्थितप्रज्ञ असा व्यक्ती असू शकतो याचा त्याच्या स्वतःवर विश्वासच नव्हता। आजही आपल्या मनात हे कुतूहल येते की मन एकाग्र करून सुख आणि दुःख समान मानणारा व्यक्ती कसा असेल। अर्जुन विचारतो, हे कृष्णा, अशा प्रकारे स्थितप्रज्ञ कोणत्याही स्थितीत प्रज्ञावंताप्रमाणे समान राहणारा व्यक्ती कसा असतो, कसा बोलतो, कसा वागतो, कसा राहतो। बघा, आज सुद्धा अर्जुनाच्या मनात 7500 वर्षापूर्वी जे प्रश्न आले होते ते प्रश्न आपल्या मनात सुद्धा येऊ शकतात। कारण जर एखाद्या गुरुने आपल्याला सांगितलं की स्थितप्रज्ञासारखं तुम्ही वागा, सुख दुःखाला तुम्ही समान माना, तर त्यावेळेस आपल्या मनातही हा प्रश्न येऊ शकतो की स्थितप्रज्ञासारखा मनुष्य कधी असतो का। कारण अशा प्रकारचे व्यक्ती आपण कधी पाहिलेले नसतात। त्यामुळे आपल्या मनातही हा प्रश्न येऊ शकतो की अशा प्रकारचा मनुष्य तो दिसतो कसा, बोलतो कसा, वागतो कसा। हा प्रश्न अर्जुनाच्या मनात आलाय। श्लोक क्रमांक 55, 56 आणि 57। श्रीकृष्ण स्थितप्रज्ञ व्यक्तीची व्याख्या अर्जुनाला समजावून सांगतात। ते म्हणतात, स्थितप्रज्ञ व्यक्ती आपल्या रागावर संपूर्णपणे नियंत्रण करत असतो। प्रत्येक प्रसंगात तो शांततेने विचार करूनच त्याचा आराखडा बनवतो आणि आपलं सगळं कर्तव्य पार पाडतो। अशी व्यक्ती वाईट गोष्टीमुळे दुःखाच्या नैराश्याच्या मानसिकतेकडे जात नाही किंवा चांगल्या गोष्टीमुळे हुरळूनही जात नाही। अशी व्यक्ती शुभ अशुभ अशा काल्पनिक गोष्टींनाही मानत नाही। बघा, आपल्याकडे रस्त्यात मांजर जरी आडवा आला ना तरी लोक त्या दिवसाचं काम करण्याचं टाळतात। कोणतीही गोष्ट करताना देवाकडे कौल लागतात। अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आपण प्रयत्नही करत नाही। श्लोक क्रमांक 58। श्रीकृष्ण सांगतात की ज्याप्रमाणे कासव जसं कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये आपलं सर्व अंग स्वतःच्या पाठीवरील चिलखतात आखडून घेतो, त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ ज्ञानी मनुष्य आपल्या सर्व इंद्रियांवर नियंत्रण करतो। तो मन एकाग्र करतो, बुद्धीने सर्व समस्यांवर उत्तर काढण्याचा प्रयत्न करतो। आणि अशा प्रकारचे लोक आपल्याला आजूबाजूला नेहमी दिसत असतात। बघा, आपण कॅन्सर झालेले अनेक रोगी पाहतो, जे खचून न जाता पूर्ण ताकदीने आपल्या आजारावर नियंत्रण करतात। कॅन्सर सारखा असाध्य रोगातून ते पूर्णपणे बरे होतात, कारण त्यांचा हा दृढ निश्चय मनाच्या एकाग्रतेमुळे होतो। अनेक स्टार्टअप फाउंडर्स असे आहेत की त्यांना अपयश प्राप्त होते आणि परंतु त्यांनी प्रयत्न करणं सोडलं नाही। त्या स्टार्टअप फाउंडर्सचं चरित्र आपण नेहमी वाचलं पाहिजे। भारताने अपुऱ्या साधनांचा उपयोग करून चांद्रयान, मंगळयान सारखे प्रकल्प राबवले होते। इस्रोच्या वैज्ञानिकांनी केवळ आपल्या बुद्धीच्या एकाग्रतेच्या जोरावर नासापेक्षाही कमी खर्चिक स्पेस प्रोग्राम बनवले होते। म्हणजे अशा पद्धतीचे लोक आहेत आणि स्थितप्रज्ञ लोक आहेत, आपल्याला फक्त ते शोधायचे। श्रीकृष्ण सांगतात की आपला आत्मा आपल्या पंचेंद्रिय आणि बुद्धी आणि मन यांचा उपयोग करून आपली सर्व कर्म करत असतो। मनुष्य आपल्या बुद्धीचा उपयोग करून मनावर संयम ठेवतो
आपण एक आत्मा आहोत आणि आत्मा परमेश्वराचाच अंश आहे, या तत्वज्ञानावर ज्ञानी माणसाची अटूट श्रद्धा असते. जो मनुष्य या तत्वज्ञानावर श्रद्धा ठेवत नाही, त्याच्याकडे दिव्य बुद्धी, विचार करण्याची शक्ती निर्माण होत नाही. त्याचं मन कधीच स्थिर होऊ शकत नाही आणि स्थिर मनाशिवाय असा मनुष्य कधीच शांतता प्रस्थापित करू शकत नाही. श्लोक क्रमांक 62 आणि 63. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नांचे मुद्देसूद उत्तर देतात. श्रीकृष्ण सांगतात की सर्वसामान्य मनुष्य नेहमी आपण केलेल्या कर्मानंतर दुसऱ्यांकडून अपेक्षा करत असतो. आपल्या मित्रांकडून, पत्नीकडून, आई वडिलांकडून, भावाकडून या अपेक्षा सतत वाढत जातात आणि या अपेक्षा जर पूर्ण झाल्या नाही तर आपल्याला सतत राग येतो. मी दुसऱ्यांसाठी बरंच केलंय, पण मला त्यांनी परतफेड केली पाहिजे. आणि जर तसं झालं नाही तर प्रचंड राग येतो. रागाने आपल्या मनावरचा ताबा जातो आणि यालाच अविवेकी वृत्ती म्हणू शकतो. मनावरचा ताबा गेल्यामुळे शेवटी चांगलं कर्म कोणतं, वाईट कर्म कोणतं याचाही विसर पडतो आणि आपल्या मनामध्ये त्यावेळेस सतत बदला घेण्याची भावना येत असते. कामात, व्यवसायात आपलं लक्ष राहत नाही. एकंदरीत आपल्या मनाची काम करण्याची, विचार करण्याची जी शक्ती आहे, जिला आपण बुद्धी म्हणतो, तीच नाहीशी होते. हळूहळू ती व्यक्ती अधोगतीला लागते. क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृती विभ्रमः, स्मृतिभ्रश्चात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आचार समजून घेऊया. शिवाजी महाराज हे प्रत्यक्षात खरे कर्मयोगी स्थितप्रज्ञ होते. प्रजेचे मुस्लिम आक्रमकांपासून रक्षण करणे, स्वराज्य, सुराज्य, हिंदू राज्य प्रस्थापित करणे हे ऍक्च्युली त्यांचं प्राथमिक ध्येय होतं. शिवाजी महाराजांना मारण्यासाठी अनेक योद्धे महाराष्ट्रात आले. शाहिस्ते खान, अफजल खान यांच्यासारखे सरदार मोठी फौज घेऊन आले. एकाच वेळी सर्व दिशेने अनेक वैरी महाराजांवर युद्ध करण्यास आले आहेत. महाराजांकडे त्यांच्या एवढं सैन्यबळ नव्हतं, ना दारू गोळा होता, ना भरपूर फौज फाटा होता. अफजल खानाने महाराष्ट्रात आल्यावर सर्वप्रथम काय केलं माहिती आहे? तुळजापूरची भवानी मंदिरातली देवीची मूर्ती होती ती त्याने फोडली. महाराजांची तुळजापूर देवी ही आराध्य दैवत होती, ती त्यांची कुलस्वामिनी होती. परंतु या सर्व आक्रमणांमध्ये महाराजांनी कुठेही आपला विवेक ढळू दिला नाही. ना त्यांनी रागवून अविवेकी आक्रमण केले, ना निराशेने घाबरून आपला क्षत्रिय धर्मही सोडला. महाराजांनी काय केलं तर सर्व आक्रमणांचं व्यवस्थित नियोजन केलं, प्लॅनिंग केलं. खूप विचार करून आपल्याकडील सर्व साधनांचा अंदाज घेऊन त्या सर्व आक्रमकांचा वध केला. महाराष्ट्राला वाचवलं, देशाला वाचवलं. महाराजांनी आपली बुद्धी स्थिर ठेवली. म्हणूनच आपण शिवाजी महाराजांना श्रीमंत कर्मयोगी म्हणतो. दुसरी महाराजांबद्दल एक खूप गोष्ट आहे, ती तुम्हाला मी आता सांगणार आहे. एकदा काय होतं, शिवाजी महाराजांना असं कळतं की त्यांचे गुरु समर्थ रामदास स्वामी हे दारोदारी भिक्षा मागत आहेत. ते ऐकून त्यावेळेस महाराज स्वतः गडाखाली उतरतात आणि समर्थ रामदासांना विचारतात, तुम्हाला सर्व ठिकाणी भिक्षा मागण्याची काय गरज आहे? मी तुम्हाला तुम्ही जे मागाल ते आत्ता देतो. समर्थ रामदास म्हणतात, मला तुझं संपूर्ण राज्य भिक्षेमध्ये दे. महाराज त्वरित आपलं सर्व राज्य त्यांना भिक्षेमध्ये अर्पण करतात. मग महाराज विचारतात की आता मी काय करू, माझं सर्व राज्य तुम्ही तुम्हाला दिलंय. समर्थ रामदास म्हणतात, आता तू पण माझ्यासारखा भिक्षा मागत फिर. मग दोघेही भिक्षा मागून संध्याकाळी मंदिरात येतात. तिकडे समर्थ दोघांसाठी जेवण बनवतात. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराजांना आपल्याकडील भगव्या वस्त्राचा एक तुकडा देतात आणि सांगतात की हे राजा, हे भगवं वस्त्र तू हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून आपल्या राज्यासाठी वापर आणि पुन्हा राजवाड्यात जाऊन राज्य कर. महाराज स्तब्ध होतात, कारण राज्य तर त्यांनी दान करून टाकलं होतं. समर्थ सांगतात की हे भगवं वस्त्र त्यागाचं आणि हिंदू धर्माचं प्रतीक आहे. आता तू राज्य स्वतःच समजून करू नकोस. ते राज्य तू मला दान दिलंयस.
आता राज्य माझं समजून आणि राज्याचा एक सेवक म्हणून तू राज्य वाढव. तू स्वतःला राज्याचा एक विश्वस्त म्हणजे ट्रस्टी समज. सेवक म्हणून राज्य करणे हे समत्व बुद्धीचं उदाहरण आहे. श्लोक क्रमांक 69. शांतता म्हणजे सुख. आपल्या रोजच्या जीवनात जर आपण सुखी आहोत असं म्हणायचं असेल तर आपल्या जीवनात शांतता पाहिजे. बरोबर आहे. आणि शांततेसाठी मन पण स्थिर पाहिजे. मन एखाद्या समुद्रातील वादळात सापडलेल्या बोटीप्रमाणे. ज्यावेळी सर्व जगासाठी रात्र असते म्हणजे सर्व लोक फक्त स्वतःचा विचार करण्यात मग्न असतात, त्यावेळेस हे ज्ञानी स्थितप्रज्ञ लोक दुसऱ्यांच्या सुखासाठी विचार करण्यात जागृत अवस्थेत असतात. बघा, श्लोक क्रमांक जो 69 आहे खूप सुंदर आहे. आणि हा श्लोक मी तुम्हाला त्याचं जे उदाहरण आहे ते आजच्या युगातील जी उदाहरणं आहेत त्या पद्धतीने मी तुम्हाला सिद्ध करून दाखवेन. त्याचं उत्कृष्ट उदाहरण असं आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण काश्मीर प्रश्न गेली 75 वर्ष सोडवू शकलो नव्हतो, किंवा राम मंदिर मागच्या 600 वर्षापासून अयोध्येत बांधले गेले नव्हते. या सर्व वर्षामध्ये सर्वसामान्य आपल्यासारखे जे लोक आहे ते निद्रिस्तपणे झोपलेले होते, परंतु कोणीतरी याबाबत खूप विचार करत होतं. बघा, खरं आहे ते लोक सतत जागृत होते आणि त्यामुळेच त्यांच्या या जागृत अवस्थेमुळे हा प्रश्न पूर्णपणे सोडवला गेला. म्हणजेच बुद्धीचा ज्ञानाचा वापर करून जी व्यक्ती आपल्या मनावर पूर्ण संयम ठेवते, आपल्या कर्माचं व्यवस्थित प्लॅनिंग करते, नियोजन करते आणि राग, लोभ, दुःख, निराशा यावर समत्व बुद्धीने विचार करून सर्वांच्या कल्याणासाठी अचूक उत्तर काढते, अशा व्यक्तीला भगवान श्रीकृष्णांनी श्रेष्ठ ज्ञानी स्थितप्रज्ञ म्हटलेले आहे. आणि अर्जुनाला या युद्धाच्या प्रसंगी तसंच वागण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. अध्याय 2 श्लोक क्रमांक 69. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेः. श्लोक क्रमांक 72. पुढे श्रीकृष्ण असं म्हणतात की असा ज्ञानी स्थितप्रज्ञ मनुष्य जो कोणत्याही मोहात पडत नाही, इतका की आपल्या अंतकाळी सुद्धा या स्थितीत राहून विचार करतो, त्यातला मोक्ष मिळतो. मोक्ष म्हणजे जन्म मरण याच्या चक्रातून सुटका होणे, आत्म्याचे ब्रह्मतत्वात विलीन होणे. अशा प्रकारे गीतेतील 2रा अध्याय समाप्त होतोय. याच्या पुढच्या भागात म्हणजे 12व्या भागामध्ये आपण पाहणार आहोत 3रा अध्याय. आपण सुरुवात करणार आहोत या अध्यायाची आणि त्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. तर पुढची भेट भाग 12 मध्ये कर्मयोगासाठी. नमस्कार. ओम तत्सत. भगवद्गीता घराघरात पोहोचून घरातील प्रत्येक व्यक्तीने गीता वाचलीच पाहिजे या हेतूने संपूर्ण गीता सर्वांना समजेल या भाषेत लिहून काढली आणि वैज्ञानिक म्हणजे सायंटिफिक भगवद्गीता हे यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. भगवद्गीता हा हिंदूंचा एकमेव प्रमुख ग्रंथ आणि भगवान श्रीकृष्ण आपले परमेश्वर, धर्मशिक्षक आणि गुरु आहे हा विचार रुजावा यासाठीच ही चळवळ सुरू करत आहे. उद्देश एकच, देश अखंड राहावा, लोकांमध्ये युनिटी म्हणजे एकता राहावी आणि आपण सर्व धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी, निसर्गप्रेमी व्हावे हाच आहे. या यूट्यूब चॅनलवरील बेल आयकॉन बटन दाबून जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी सबस्क्राईब करा ही विनंती. या सर्व व्हिडिओंची लिंक आपण कृपया आपल्या मोबाईलमधील सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा, ज्यामुळे सर्वजण गीता ऐकतील, पाहतील आणि ही चळवळ पुढे जाईल. या आपण सर्व भगवद्गीतेचे सेवक बनूया.